नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत. माझ्या बाजूला आपण हे लिहिलेलं पाहतायत, बाईच बाईची वैरीण. कारण त्याच्या मागचं निमित्त तसंही ठरलेलं आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच राज्यातल्या संदेशखाली या भागामध्ये महिलांवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते आता उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे या महिला मुख्यमंत्री करतायत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. केंद्र सरकार विरोधामध्ये कायमच दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या आणि स्वतःच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असण्याची टिमकी वारंवार वाजवित असणाऱ्या ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला उन्माद शमविणे अद्याप तरीही त्यांना शक्य झालेलं नाही. सत्तेची धुंदी असलेल्या राजकारण्यांवर कारवाईचे धाडस त्यांच्यात नाही. किंबहुना त्यांना या सर्व प्रकरणाकडे त्यांना सोयीस्करपणे डोळेझाक करायची आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने तर थेट पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी शिफारस केलेली आहे. नक्की असं काय घडलं तिथं आणि संपूर्ण गाव पेटून उठलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे टांगली गेली, देशभर नाशक्की झाली आणि इतकं होऊनही हे प्रकरण अद्याप शांत झालेलं नाहीच. तिथं नेमकं काय घडलं त्या संदर्भात आजचं हे जेएम विशेष. या जेएम विशेषमध्ये आपण टप्प्याटप्प्याने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कुठून झाली हे पाहणं तितकंच आवश्यक आहे. कोट्यावधी रुपयांच्या शिधा वाटप घोटाळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसचा फरारी नेता शाहजहां शेखच्या संदेशखाली येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापा टाकला. मात्र छापा टाकणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकावरच हल्ला करण्यात आला. या गावातून केंद्रीय तपास यंत्रणेचे लोक कसेबसे स्वतःचा जीव वाचवून पळाले. शेखच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. राज्यभरामध्ये भ्रष्टाचाराविरोधामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं कारवाई केली जाते. केंद्र सरकारच्या ईडी या संस्थेमार्फत कारवाई केली जाते. त्याचाच हा भाग म्हणून ही कारवाई गेल्या 2 महिन्याआधी करण्यात आली होती. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. म्हणजे याआधी सुद्धा या गावामध्ये कशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असावेत त्या संदर्भातली माहिती आजपर्यंत कधी माध्यमांपर्यंत पोहोचलीच नाही. ईडीच्या पथकावरील हल्ल्यानंतर हा प्रकार स्थानिक माध्यमे आणि त्यानंतर राष्ट्रीय माध्यमातून पुढे आला. मात्र तरीही या प्रकरणाची व्याप्ती मर्यादितच होती. मात्र त्यानंतर स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर माध्यमांमध्ये याची चर्चा होऊ लागली आणि गेल्या काही दिवसांपासून हा संपूर्ण प्रकार आता चर्चेमध्ये आलेला आहे. कारण महिला हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या, त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला, समाजापुढे त्या आल्या, समाज माध्यमांवर आता या संदर्भातली चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळे आता तृणमूल सरकार आणि ममता बॅनर्जी या गोत्यात आल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहां हा इथला बाहुबली नेता असल्याचं बोललं जात आहे. दमदाटी करत जमिनीची वसुली करणे अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर आहेत. कोण आहेत हा शाहजहां पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. शाहजहां शेख हा तृणमूलचा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. संदेशखालीतील तृणमूलचा तो ब्लॉक अध्यक्ष आहे. आधी फेरीवाला होता. 2003 मध्ये स्थानिक राजकारणामध्ये त्याने प्रवेश केला समाजसेवेच्या माध्यमातून. समाजसेवेच्या नावाखाली त्यानं परिसरामध्ये दमदाटी करण्यास सुरुवात केली. शाहजहांवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप सुद्धा आहे. शाहजहांकडे करोडोची संपत्ती असल्याचा दावा आहे. ये जो शेख शाहजहां है वो टीएमसी का विधायक है. टीएमसी का विधायक शेख शाहजहां बाजार में खड़े होकर कहता था कि हां मैं बांग्लादेशी हूं, मुझे भारत से कोई मतलब नहीं है, मुझे हिंदू और ट्राइबल खास करके लड़कियां चाहिए. पुलिस प्रशासन उसकी मदद करता था जाके उठा के लाने में. शाम होते ही वो किसी भी घर में घुस जाते थे. और मैं बताता हूं आपको, अगर किसी हिंदू या ट्राइबल महिला को टीएमसी में पोस्ट चाहिए तो क्या कहते थे पता है? कि साड़ी उतार कर दिखाओ, मैं देखूंगा, पसंद आएगा तब तुम्हें पोस्ट दूंगा. ये आरोप है वहां की महिलाओं के. वो बंगाली में चिल्ला रही थी, बाहर के लोगों को समझ में नहीं आया और कोई कवरेज नहीं हुआ उनका. ये वहां टेरर है, आतंक राज, और ये उस राज में हो रहा है जहां की मुख्यमंत्री एक महिला है.
पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये अनेक महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये आणि मुख्य माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे। हातात झाडू घेतलेल्या महिलांनी संदेशखालीमध्ये विविध भागांमध्ये मोर्चा काढलेला आहे। स्वतःची ओळख लपवून या महिला आता व्हिडिओ माध्यमांद्वारे आपली व्यथा मांडतायत, आपला आक्रोश व्यक्त करताना दिसतायत आणि अतिशय धक्कादायक प्रकार आहे। तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हे घरोघरी जायचे, घरात एखादी सुंदर तरुणी किंवा विवाहित स्त्री दिसली की तिला पक्ष कार्यालयात घेऊन जायचे, तिथे संपूर्ण रात्र त्या महिलेवर अत्याचार करायचे, कार्यकर्त्यांचे समाधान होईपर्यंत अत्याचार होत असत असे या महिलांनी माध्यमांपुढे येऊन सांगितलेले आहे। असे उद्योग राजरोसपणे करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहां आणि त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी अशी मागणी इथल्या महिलांनी आपला आक्रोश व्यक्त करताना केली। आणि यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे वासनाधीन कार्यकर्ते आधी सुनिश्चित करायचे की जी महिला ते निवडून आपल्या कार्यालयात घेऊन चालले आहेत ती हिंदू आहे की नाही। भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी याबाबत खुलासा केलेला आहे। या संदेशखाली गावातील महिलांनी जो आपला आक्रोश आणि आपली व्यथा माध्यमांपुढे येऊन मांडली ती त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये आहे। या संदर्भात भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी दखल घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातला खुलासा केलेला आहे आणि हा सर्व घटनाक्रम त्यांनी समजावून सांगितलेला आहे। काय म्हणाल्या स्मृती इराणी ते आपण पाहूया। टीएमसी पार्टीर लोक देखे जाबे कोन बाड़ीर बউ देखते सुंदर। Translation: Men of the TMC party will come to homes and check which woman is beautiful. In Bangla, they said to journalists, "Ke kom boishi?" Who is how young? নিয়ে চলে যাবে রাতের পর রাত। They will take us night after night. They say, যতক্ষণ তাদের মনটা না ভরবে ততক্ষণ তোমার রিহাই নেই। Till the time the TMC men were not satisfied, night after night, you have no escape. Who is this man who is charged by the women of Sandesh-Khali of mass rape of Bengali Hindu women? And I say this because these women, when they spoke to the media locally, said that they were particularly identified for being married and Hindu. संदेशखाली येथील स्थानिक तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहां त्याच्या 2 सहकाऱ्यांसोबत हा सर्व तमाशा, हा सगळा अत्याचार महिलांवर करायचा असं उघडकीस आलेलं आहे। शहाजहांचे 2 साथीदार, त्याचे निकटवर्तीय, त्याची फोटो आपण पाहतोय। हे दोन्ही त्याचे निकटवर्ती आहे। बळजबरीने जमीन हडप करायचे, अनेक वर्ष त्यांचा इथे छळ चालत होता। लैंगिक छळ करण्याचा आरोप त्यांच्यावर महिलांनी केला। उत्तम सरदार आणि शिवप्रसाद हाजरा असं ह्या दोघांचं नाव आहे। हे शहाजहांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे। या महिलांनीच या संदर्भातले आरोप केलेले आहेत। अनेक महिलांवर यांनी अत्याचार केलेले आहेत। या भागांमध्ये शहाजहां अनुपस्थित असल्यामुळेच या महिलांनी या प्रकरणाविषयी उघडपणे बोलण्याचं धाडस केलं। त्यांनी केवळ शहाजहांवरच आरोप केलेले नाहीत तर त्यांचे निकटवर्तीय आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उत्तम सरदार आणि शिवप्रसाद हाजरा यांच्या गैरवर्तनात सामील असल्याचा आरोपही केलेला आहे। उत्तम सरदार आणि शिव हाजरा यांना या दोघांनाही अटक करण्यात आलेली असलीही तरी त्यांना आतापर्यंत कोणतीही शिक्षा झालेली नाही। शहाजहां शेखसह या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि सन्मानाने आम्हाला जगायला मिळालं पाहिजे। आमची मुख्यमंत्री एक महिला आहे पण त्यांनीही आमच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे। अगर कल को
कोई आपके मोहल्ले में, आपके गांव में कोई नेता उतरे गाड़ी से और कहे कि इस मोहल्ले वालों अपने अपने घरों की बहू बेटियों को सामने लाओ, मैं देखना चाहता हूं कि कौन सुंदर है और जो सुंदर पसंद आए उसे मैं ले जाकर रेप करूंगा, कैसा लगेगा? अगर कोई किसी पार्टी का कार्यकर्ता आपके सोसाइटी में, आपके घर में, आपके मोहल्ले में जाकर कहे कि तुम्हारे यहां नई बहू आई है, सुना है कि बहुत सुंदर है, आज टीएमसी ऑफिस में भेज दो, रात भर रखेंगे और जब हमारा जी भरेगा तो उसे लौटा देंगे, कैसा लगेगा? यह कोई फिल्म का स्क्रिप्ट नहीं है, यह बंगाल के संदेशखाली में हुआ है। और महिलाओं ने जब प्रोटेस्ट शुरू किया, एक एक महिलाएं सामने आ रही है। कोई भी ऐसा घर में बहू बेटी को उठा ले जाते थे, उसके पता है घर के मर्दों को क्या कहा जाते थे कि पत्नी होगी तुम्हारी, बेटी होगी तुम्हारी, पर अधिकार हमारा है। बंगाल की हालात आज वही हैं जो लालू राज में बिहार के हालात हुए थे। हर जिले में टीएमसी का एक बड़ा गुंडा है, बड़ा गुंडा 10 नीचे वाले गुंडे को पकड़ता है और वो उनका राज चलाते हैं, पता है। या प्रकरणी भाजपाने सुद्धा वेगवेगळे आरोप केलेले आहेत। भाजपाचे नेते आता समाज माध्यमांवर पत्रकार परिषद घेत या संदर्भात उघडपणे बोलताना दिसतात। भाजपाच्या नेत्यांनी या संदर्भात काय आरोप केलेले आहेत पाहूयात। It will not be wrong to say that West Bengal has turned into a state where there is a government run by the rapist, of the rapist, for the rapist. मैं पुनः कहूंगा, पश्चिम बंगाल आज वो प्रदेश है जो सरकार बलात्कारियों को संरक्षण दे, पुलिस को कमजोर करे, महिलाओं की गुहार लगे और एक महिला होने के नाते मुख्यमंत्री को पीड़ित महिलाओं के साथ खड़ा होना था, पर वो टीएमसी के गुंडों के साथ, बलात्कारियों के साथ खड़ी होती। शर्म से, लज्जा से सभी नागरिकों का सर झुक जाता है, लेकिन ममता बनर्जी के मुंह से एक शब्द नहीं निकलता है। सौदा कर ममता बंदोपाध्याय अपना सत्ता का साम्राज्य चला रही है, तो हम सब जानते हैं। घर घर जाकर ममता के गुंडे अब छोटी उम्र के हिंदू परिवार की बहुओं को उठवाकर उनका बलात्कार हो रहा है, उस पर ना कुछ कहती हैं और कहने वालों को विधानसभा से सस्पेंड करा देती हैं। ये अंधा राज चल रहा है। या संपूर्ण प्रकरणानंतर अनेक संस्थांनी सुद्धा यात दखल घेतली। या महिलांनी ज्या वेळेला आपले आरोप माध्यमांपुढे येऊन मांडले, त्यानंतर दुसरीकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने संदेशखाली प्रकरणाचा अहवाल 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्याचं म्हटलं। एनसीसीचे अध्यक्ष अरुण हलदर आणि त्यांच्या सदस्य अंजू बाला यांनी गुरुवारी पीडित महिलांची भेट घेतली आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली। अंजू बाला यांनी या संदर्भात ममता बॅनर्जी स्वतः एक महिला मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना काही सांगायचं नाही, ते आपल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। त्यांचे नाव ममता आहे, पण त्यांच्या हृदयात ममता नाही असा आरोप सुद्धा अंजू बाला यांनी या इथल्या परिस्थिती जाणून घेतल्यानंतर केलाय। महिलाएं हैं जो मछुआरा वर्ग की हैं, मछली पालन का काम करती हैं, अनुसूचित जाति के लोग, उनके साथ आप घर बुला कर टार्चर करते हैं। आपके नेता, आप उनको संरक्षण देती हैं, आप उनको संभाल कर अपने पनाह देती हैं। तो आपको मैं चाहती हूं कि देश आपको माफ नहीं करेगा, देश आपको एक एक सवाल का जवाब मांगेगा। क्योंकि आज एक बहन हमारे सामने हिम्मत करके आई है, वो अपनी आप बीती आपके सामने भी रखेगी। और हम लोग पूरा कमीशन, क्योंकि कमीशन किसी से डरता नहीं है, कमीशन एक संवैधानिक पद है और हम लोग इन्हीं के हितों की रक्षा करने के लिए हम लोगों को भेजा गया है। हमारी बहनें अपने आप को सुरक्षित महसूस करें और हमारे सामने, कमीशन के सामने, क्योंकि आपका जो यहाँ की चेयरमैन है, आप ही के यहाँ का बेटा है, जिन्होंने ये दर्द उनके सामने जब आया और फुल कमीशन को वो लेके यहाँ पे आए। और हम लोग सारी टीम आपको यह आश्वासन दिलाते हैं कि आपके साथ अब गलत नहीं होने देंगे। ये यहाँ पे जो अपराध बढ़ रहा है, हम चाहते हैं कि हम मीडिया के माध्यम से देश को बताना चाहते हैं, राष्ट्रपति को बताना चाहते हैं कि यहाँ पे राष्ट्रपति शासन लागू करिए, नहीं तो ये हमारे लोग यहाँ सुरक्षित नहीं रह पाएंगे। संदेशखालीमध्ये गेल्या काही वर्षांपासून जो काही प्रकार सुरू आहे, तो उघडकीस आल्यानंतर आता अनेक नेते आणि इतर मंडळी या संदर्भात भाष्य करू लागलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। काय म्हणाले पाहूयात। इससे
ज़्यादा घिनौने काम कुछ नहीं हो सकता. I understand, but you are with the women. You are playing such kind of games. I mean, it's unbelievable. चलिए, politics is a different thing. हम पॉलिटिकल लड़ाई करेंगे, पॉलिटिकल बातें करेंगे. This is beyond politics. I think you all have the responsibility to see that इसके बाद उनके ऊपर कोई अत्याचार ना हो. They have the rights, they have the voice, and the voice should not be clogged. नुसरत जहाँ या बशीर रहाटमधून TMCच्या म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संदेश खाली हा या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक खासदार इथं असायला पाहिजे. पीडित महिलांच्या पाठीशी त्यांनी उभं राहून त्यांना न्याय मिळवून देणे हे नुसरत जहाँ यांनी करणे अपेक्षित होतं. पण सोशल मीडियावर ज्या प्रकारे तिच्या पोस्ट समोर आलेल्या आहेत त्यावरून असं दिसतंय की नुसरत जहाँ तिला निवडून दिलेल्या लोकांप्रती असलेल्या तिच्या जबाबदाऱ्या विसरलेल्या आहेत. ज्या वेळेला संदेश खालीमध्ये इतका तणाव सुरू होता तेव्हा नुसरत जहाँ आपला व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलेलं आहे. आपण ही दोन दृश्य पाहतात. मतदारसंघामध्ये महिलांचा आक्रोश आणि दुसरीकडे याच मतदारसंघातील खासदार नुसरत जहाँ या व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय. या संदर्भातले व्हिडिओज त्यांनी आपल्या समाज माध्यमावर पोस्ट केलेले आहे. एकीकडे इकडे गाव पेटून उठलेला आहे, महिलांचा आक्रोश आहे. या महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेणं अपेक्षित होतं, त्यांच्या बाजूने उभं राहणं अपेक्षित होतं आणि त्यांना न्याय मिळवून देणं अपेक्षित असताना त्या आपला व्हॅलेंटाईन दिवस कशा प्रकारे उत्तम प्रकारे साजरा करता येईल यात व्यस्त असल्याचं दिसलं. ही दोन दृश्य आपण पाहतोय. संदेश खाली हा जो भाग आहे हा नुसरत जहाँ यांच्या मतदारसंघातला भाग आहे. मात्र ज्या वेळेला हा संपूर्ण प्रकार 16 फेब्रुवारीच्या दरम्यान या भागामध्ये दंगल झाली होती, मोर्चा निघाला होता. या संदर्भामध्ये ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात डोळेझाकपणा जो केलेला आहे आणि यामध्ये नुसरत जहाँ यांनी असंवेदनशीलपणा जो दाखवलाय त्यावर विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूया. एक फरमान आता है कि कल इलेक्शन है, आप लोगों को नहीं जाना है वोट देने. वोट की पर्ची होती है, वो आप टीएमसी दफ्तर में जमा करें या जगह बता दिया था वहां जाके जमा करें. और सीआरपीएफ कहां लगाएगा? बूथ के पास लगाइएगा ना. वो 100-200 मीटर पे बैठा रहेगा टेबल कुर्सी लगा के और पर्ची जमा कीजिए. और नहीं जमा कीजिएगा तो बोलेगा कि सीआरपीएफ चली जाएगी कल. ये चुनाव खत्म होने के बाद उसके बाद तुम्हारा क्या होगा? तुम दे दो वोट. और जिसने वोट देने की कोशिश की जिंदा मारकर पेड़ पे लटका दिया गया चौराहे पे ताकि बाकी लोग डरें. 21 लोगों को इस तरह जिंदा लटका दिया गया था. 51 महिलाओं का रेप हुआ था. आरोप यह था कि इन्होंने दूसरी पार्टी को वोट दिया है. शाहजहान आणि शिवप्रसाद हाजरा यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी महिलांनी बांबूच्या काठ्या झाडू घेऊन स्थानिक पोलीस ठाण्याला घेराव घातला. महिलांचे हे आंदोलन गेल्या आठवड्यात आणखी तीव्र झाले. गेल्या शुक्रवारी आंदोलक महिलांनी हाजरा याच्या मालकीचे 2 पोल्ट्री फार्म सुद्धा जाळले. स्थानिक गावकऱ्यांकडून बळजबरीने वळकावलेल्या जमिनीवर ते बांधण्यात आलेले होते. संदेश खाली आणि परिसर धुमसू लागल्यावर या प्रकरणावर राजकारण सुद्धा रंगू लागले. तर लवकरच भाजप, कम्युनिस्ट आणि काँग्रेस सगळेच तृणमूल काँग्रेसवर तुटून पडले. सत्ताधारी तृणमूल शाहजहान आणि त्याच्या सहकाऱ्यांना संरक्षण देत असून साक्षात ममता बॅनर्जी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. अखेर गुरुवारी या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकांवर कारवाई होईल अशी सारवासारव ममतांना विधानसभेत करावी लागली. अर्थात तरीही शाहजहान शेखबाबत तृणमूलची भूमिका नक्की काय असेल हे मात्र बोलणे ममतांनी टाळले. या संपूर्ण प्रकरणानंतर ममतांना सुद्धा या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र या शेख शाहजहानबाबत आपली भूमिका काय असेल, तृणमूल काँग्रेसची भूमिका काय असेल हे त्यांनी उघडपणे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा या संपूर्ण कृत्याला आहे का, या नेत्याला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
संदेशखाली मध्ये शेख शहाजहान दमदाटी करतो, महिलांवर अत्याचार करतो, त्याचे 2 निकटवर्तीय साथीदार सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. त्यांना अटक झालेली आहे, मात्र त्यांना अजून कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा सर्व कारभार इथं सुरू आहे, मात्र ममता बॅनर्जी यांनी याची दखल घेतली नाही. ममता बॅनर्जी स्वतः महिला मुख्यमंत्री असूनही महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर त्या गप्प का आहेत असा सवाल आता भाजपा आणि इतर पक्षांच्या द्वारे केला जाऊ लागलेला आहे. असं असलं तरीही मात्र या शेख शहाजहानला पक्षातून काढल्या जाईल किंवा काही कारवाई होईल या संदर्भातली भूमिका अद्यापही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलेली नाही. ज्यावेळेला त्यांच्यावर दबाव वाढला त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं आणि उलट भाजपावरच आरोप करण्याचा प्रयत्न केला. बंगाल की हालात आज वही हैं जो लालू राज में बिहार के हालात हुए थे. हर जिले में टीएमसी का एक बड़ा गुंडा है. बड़ा गुंडा 10 नीचे वाले गुंडे को पकड़ता है और वो उनका राज चलाते हैं. पता है, संदेशखाली प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये आपले मत मांडले होते आणि यावर ममतांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेमध्ये काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहतोय. तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. काही वर्षांपूर्वीही तिथे दंगली झाल्या होत्या. संदेशखाली हे संवेदनशील ठिकाणांपैकी एक असल्याचं ममता यांनी विधानसभेत म्हटलं. आपण कधीही कोणावर अन्याय होऊ दिला नाही आणि होऊ देणार नाही अशी ग्वाही सुद्धा विधानसभेमध्ये ममता देताना दिसल्या. चुकीच्या कामात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही असं सुद्धा ममतांनी म्हटलं. आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती विधानसभेमध्ये ममता बॅनर्जींनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणली जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. याबाबत नुसरत जहां यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आणि बंगालच्या स्थितीबाबत काय विश्लेषण आहे पाहूया. ऐसे जीतती है ममता. कैसे वहां का आदमी किसी दूसरे को वोट देगा? और जहां शेख शाहजहां जैसे लोग विधायक बने हुए हैं जो कि ये कह के विधायक है कि मैं बांग्लादेशी हूं, और ममता बनर्जी संरक्षण देती है. पता है जहां ये घटना हुई बशीरहाट में इलाका आता है, वहां की सांसद कौन है? हीरोइन जो जैन बन गई, कल वैलेंटाइंस डे में वीडियो बना रही थी. उसके इलाके में 2000 महिलाएं प्रोटेस्ट कर रही है कि उनके साथ रेप हुआ, घर में घुसकर बहु बेटियों को उठा लिया गया और वो वैलेंटाइंस डे मना रही थी. ये हालत है बंगाल की. बाहर के लोगों को क्या मतलब है कि बंगाल कैसा चल रहा है? किसी के घर में, मैं एक क्षण के लिए आप सोचिए, किसी के घर में कोई नेता उसे बोलता है तुम्हारे घर में नई नई बहू आई है, तुम्हारी बेटी सुंदर है, मैं उठा के ले जाना चाहता हूं, रेप करना चाहता हूं, अब बाद में वापस छोड़ दूंगा. क्या कीजिएगा? लेकिन मजबूरी ऐसी, क्योंकि पुलिस भी उन्हीं के साथ है. एक और मैं बताता हूं जानकारी. जिस दिन इन महिलाओं ने प्रोटेस्ट किया ना, वहां के डीएम के ऑफिस के सामने ये जमा हुई, पारंपरिक हथियार, झाड़ू, डंडा लेके कि हमारे साथ गलत हुआ है, आप मामला दर्ज करो. उस रात को क्या हुआ पता है? पुलिस और शेख शाहजहां ने फोर्स बनाई है, शाहजहां फोर्स नाम है उसका. उसके गुंडे घरों में घुसे, रात में आग लगा दिया, घरों में मर्दों को पीटा, महिलाओं को खींचकर बाहर निकाला, कहा कि सुना है कि तेरा बहुत ज्यादा रेप हुआ है, हम टेस्ट करके देखते हैं कैसा लगता है तुम्हें. और ये पुलिस और शाहजहां फोर्स दोनों साथ कंबाइन करके ये काम कर रहे थे. 23 गांव ट्राइबल गांव की ये घटना. क्या करेगा अभी बताइए? संदेशखालीमध्ये जे काही प्रकरण उघडकीस आलं, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कोठून झाली हे पाहणं आवश्यक आहे. कोट्यावधी रुपयांच्या शिधा वाटप घोटाळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसचा फरारी नेता शहाजहान शेखच्या संदेशखाली येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापा टाकला होता. मात्र छापा टाकणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकांवरच हल्ला करण्यात आला. या गावातून केंद्रीय तपास यंत्रणेचे कर्मचारी कसेबसे स्वतःला जिवंत वाचवीत त्यांनी पळ काढला होता. शेखच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जाते. ईडीच्या पथकावरील हल्ल्यानंतर मात्र हा प्रकार स्थानिक माध्यम आणि त्यानंतर राष्ट्रीय माध्यमांमध्ये पुढे आला. त्यामुळे आपल्या सर्वांना या संदर्भातली माहिती झाली आणि आता हा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेला घेतला जातोय. तरीही या प्रकरणाची व्याप्ती मर्यादितच होती. त्यानंतर स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या
आणि त्यांनी या संदर्भातला आक्रोश व्यक्त केल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता झाली आणि कशा प्रकारे सौंदेशखालीमध्ये या नेत्याची दादागिरी सुरू असल्याचं उघडकीस आलं आणि तृणमूल काँग्रेस कशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणावर डोळेझाकपणाने कारवाई करत नसल्याचं देखील उघडकीस आलं। बनर्जी जो है उनकी सरकार की कहीं ना कहीं फेलियर जो है वो सामने नजर आ गया। आप क्या प्रतिक्रिया इस पूरे मामले में? नहीं, देखो, ममता बनर्जी का नाम बदलना चाहिए। उनके हृदय में अपने पश्चिम बंगाल के जनता के लिए कोई ममता नहीं। तानाशाही वृत्ति से वो शासन कर रही है, हुकुमशाही मार्ग पे चल रही है। जब बॉर्डर सिक्योरिटी फोर्स ने भी वहां अपने रिजर्व सिक्योरिटी फोर्स के लिए जमीन मांगी तो जमीन को भी नकार दिया गया। बांग्लादेश से और बाकी जगह से रोहिंग्या आना चाहिए और अपनी सत्ता कायम रहनी चाहिए। कुछ तुष्टीकरण की राजनीति से वहां का हिंसाचार यह हमारे लिए बड़ा चिंतनीय है। मुझे विश्वास है कि तानाशाह के दिन बहुत ज्यादा दिन नहीं चलते। पश्चिम बंगाल में जो हिंसा की घटनाएं हो रही है, एक दिन वहां का जनाक्रोश ममता बनर्जी के सत्ता को समूल नष्ट कर देगा। मुख्यमंत्री कुर्सी को वो ममता बनर्जी से इतना दूर कर देगा कि 10 जन्म भी फिर ममता बनर्जी कभी राजनीति में कोई बड़ा पद नहीं पा सकेगी। या प्रकरणामध्ये सौंदेशखाली येथील महिलांना न्याय मिळतो का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।